कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय आणि आर्थिक केंद्र समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठराव दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज गोकुळमधील आपली ताकद दाखवून शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठराव दाखल केले। मात्र ज्या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला होता त्याच ठिकाणी प्रवेशद्वारावर काँग्रेसनं आमदार सतेज पाटील यांनी बॅनरबाजी करत मंत्री हसन मुश्रीफ यांना डिवचले। मागील निवडणुकीत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकत्रित असल्यानं गोकुळ दूध संघाची निवडणूक एकसंघ लढली। मात्र सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे महायुती म्हणून तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यामुळे यंदाची गोकुळ दूध संघाची निवडणूक ही एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील ठरावधारकांना कोल्हापुरातील महासैनिक दरबार इथे एकत्र केलं। या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक ठरावधारकांनी उपस्थिती लावली होती। मात्र काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी महासैनिक दरबारच्या प्रवेशद्वारावरच बॅनरबाजी केली होती। त्यामुळे चर्चांना उधाण आलं। मागील 5 वर्षात म्हशीच्या दुधाला 14 आणि गायीच्या दुधाला 10 रुपये दरवाढ दिली असल्याचं या फलकावर ठळकपणे उल्लेख केलाय। सतेज पाटलांनी लावलेल्या या फलकामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे। एकीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची राजकीय मैत्री सर्वश्रुत आहे। अशा परिस्थितीत सतेज पाटील यांनी मेळाव्याच्या ठिकाणी केलेली बॅनरबाजी मंत्री मुश्रीफ गटाला डिवचणारी आहे। आगामी गोकुळच्या राजकारणात त्याचे नेमके पडसाद काय होणार हे देखील पाहावे लागणार आहे। सतेज पाटलांची शहरभर बॅनरबाजी, ठराव दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी शहरभर बॅनरबाजी केली आहे। राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी या मथळ्याखाली गेल्या 5 वर्षातील लेखाजोखा या फलकाच्या माध्यमातून मांडला आहे। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।